महाराष्ट्राचे लाडके दैवत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या आषाढी वारी पालखी सोहळा 2026 हे अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण माऊलींच्या पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक अतिशय सविस्तरपणे पाहणार आहोत. पालखी कधी निघणार, सकाळी कुठे विसावणार, दुपारी भोजन कुठे असणार आणि रात्रीचा मुक्काम कुठे असणार, यासोबतच वारीतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजेच गोल रिंगण, उभे रिंगण कधी आणि कुठे होणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. रामकृष्ण हरी माऊली. आषाढी एकादशी जवळ आली की प्रत्येक वारकऱ्याला आणि विठ्ठल भक्ताला वेध लागतात ते पंढरीच्या वारीचे. मित्रांनो, आषाढी वारी म्हणजे केवळ पायी प्रवास नाही, तर तो महाराष्ट्राच्या अथांग संस्कृतीचा, भक्तीचा आणि आनंदाचा सोहळा आहे. शेकडो किलोमीटरचा हा प्रवास करताना वारकऱ्यांचा थकवा दूर करण्यासाठी वारीमध्ये विविध पारंपरिक खेळ खेळले जातात. यामध्ये फुगड्या, झिम्मा, हामामा आणि टिपऱ्यांचे खेळ खेळले जातात. पण वारीचे सर्वात मुख्य आकर्षण असते ते म्हणजे रिंगण. रिंगण दोन प्रकारचे असतात, गोल रिंगण आणि उभे रिंगण. जेव्हा माऊलींचा अश्व म्हणजे घोडा रिंगणामध्ये धावतो तेव्हाची ऊर्जा आणि भक्ती विलोभनीय असते. वारकरी माऊलीचा गजर करत अश्वाच्या पायाखालची माती कपाळाला लावतात. यावर्षी कोणते रिंगण कधी होणार हे आपण या वेळापत्रात पाहणारच आहोत. चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बुधवार दिनांक 8 जुलै या दिवशी माऊलींचं पालखी प्रस्थान सोहळा दुपारी 3 वाजल्यापासून आळंदी या ठिकाणी चालू होईल आणि देवस्थानमधून माऊलींच्या पालखीचे भव्य प्रस्थान मोठ्या गाजत वाजत होईल. त्याच दिवशी रात्रीचा मुक्काम गांधीवाडा या ठिकाणी आळंदी संस्थानच्या येथे होईल. 9 जुलै गुरुवारी आळंदी ते पुणे असं सकाळी पालख्या निघतील आणि सकाळचा विसावा थोरल्या पादुका मंदिर या ठिकाणी आरती आणि भोसरी फाटा या ठिकाणी तिथे होईल. दुपारचं भोजन हे फुलेनगर व दुपारचा विसावा संगमवाडी, रात्रीचा मुक्काम भवानीपेठ पुणे या ठिकाणी होईल. 10 जुलै शुक्रवार रोजी पुणे मुक्काम होईल. या दिवशी पालखी पुण्यातच विसावेल. भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येईल. शनिवारी 11 जुलैला पुणे ते सासवड म्हणजे दिवेघाट पार करतील. पालख्या सकाळी निघण्याचे ठिकाण हे पुण्याहून. सकाळचा विसावा शिंदेछत्री आणि आरती होईल. दुपारचे भोजन व विसावा हडपसर. दुपारचा विसावा उरुळी कांचन देवाची वडकी नाका, झेंडेवाडी, पवारवाडी यांतर प्रसिद्ध दिवेघाट पार केला जातो. रात्रीचा मुक्काम सासवड. 12 जुलै रविवार सासवड एक मुक्काम होईल पहिला. नंतर पालखीचा सासवड येथे मुक्काम व विसावा असेल. 13 जुलै सोमवार सासवड ते जेजुरी असा सकाळी निघण्याचं ठिकाण असेल सासवड. सकाळचा विसावा बोरावके माळा. दुपारचे भोजन व विसावा यमाई शिवरी. दुपारचा विसावा साकुर्डे. रात्रीचा मुक्काम जेजुरी खंडोबाची नगर या ठिकाणी भंडाराची उधळण केली जाईल. 14 जुलै मंगळवारी जेजुरी ते वाल्हे असं या ठिकाणी पालख्या निघतील. सकाळचा विसावा दौंडच शिव दौंडच. दुपारचे भोजन विसावा वाल्हे आणि रात्रीचा मुक्काम वाल्हे येथे होईल. 15 जुलै बुधवारी वाल्हे ते लोणंद म्हणजे निरास्थान हे पवित्र स्थान या ठिकाणी होणार आहे. सकाळी निघण्याचे ठिकाण वाल्हे. सकाळचा विसावा नीरा. दुपारचे भोजन व विसावा पिंपळे खुर्द विहीर. दुपारचा विसावा श्रींचे निरास्थान पवित्र नीरा नदी पात्रात स्थान होईल. रात्रीचा मुक्काम लोणंद या ठिकाणी असेल. 16 जुलै गुरुवारी लोणंद ते तरंडगाव या ठिकाणी पहिले उभे रिंगण होणार आहे. दुपारचे भोजन व विसावा लोणंद. दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब येथे वारीतले पहिले उभे रिंगण पार पडेल. रात्रीचा मुक्काम तरडगाव या ठिकाणी होईल. 17 जुलै शुक्रवारी तरडगाव ते फलटण या ठिकाणी मुक्काम असेल. सकाळी निघण्याचे ठिकाण तरडगाव. सकाळचा विसावा दत्त मंदिर काळज सुरवडी. दुपारचे भोजन व विसावा निंभोरे ओढा. दुपारचा विसावा वडजल. रात्रीचा मुक्काम फलटण या ठिकाणी असेल. 18 जुलै शनिवारी फलटण ते बरड. सकाळी निघण्याचे ठिकाण फलटण. सकाळचा विसावा विडणी. दुपारचे भोजन व विसावा पिंपळद. दुपारचा विसावा निंबळक फाटा. रात्रीचा मुक्काम बरड या ठिकाणी होईल. 19 जुलै रविवारचा दिवस बरड ते नातेपुते असा प्रवास असेल. सकाळी माऊली बरड येथून निघतील. सकाळचा विसावा साधुबुवाचा ओढा. दुपारचे भोजन धर्मपुरी कॅनॉन कारुंडे. दुपारचा विसावा शिंगणापूर फाटा पानकसवाडी. रात्रीचा मुक्काम नातेपुते या ठिकाणी असेल. 20 जुलै सोमवारी नातेपुते ते माळशिरस पहिले गोरिंगण होईल. सकाळी निघण्याचे ठिकाण नातेपुते. दुपारचे भोजन व विसावा मांडवी ओढा. दुपारचा विसावा पुरंदवडे येथे वारीचे पहिले गोरिंगण पार पडेल आणि पुढे येळीव. रात्रीचा मुक्काम माळशिरस. 21 जुलै मंगळवारी माळशिरस ते वेळापूर इथे दुसरे गोलरिंगण होणार आहे. सकाळी निघण्याचे ठिकाण माळशिरस. सकाळचा विसावा खुडूस फाटा येथे वारीचे दुसरे गोलरिंगण होईल. दुपारचे भोजन व विसावा विंझोरी ज्ञानेश्वर नगर. दुपारचा विसावा धावाबावी माउंट. रात्रीचा विसावा वेळापूर.
22 जुलै बुधवारी वेळापूर ते भंडीशेगाव या ठिकाणी तिसरे गोलंगण होईल. सकाळी निघण्याचे ठिकाण वेळापूर, सकाळचा विसावा ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोलंगण होईल. दुपारचे भोजन व विसावा तोंडले बोंडले. दुपारचा विसावा टप्पा संत सोपानदेव भेट वाडी कुरोची या ठिकाणी संत सोपानदेवांची भेट होणार आहे आणि रात्रीचा मुक्काम भंडीशेगाव या ठिकाणी होईल. 23 जुलै गुरुवारी भंडीशेगाव ते वाखरी सर्वात उभे व गोल रिंगण या ठिकाणी होणार आहे. सकाळचा विसावा भंडीशेगाव, दुपारचा विसावा बाजीरावची विहीर येथे वारीचे दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण एकाच ठिकाणी अनुभवायला मिळेल. रात्रीचा मुक्काम वाखरी पंढरपूरच्या अगदी जवळ असलेल्या वाखरी या ठिकाणी होईल. 24 जुलै शुक्रवारी वाखरी ते पंढरपूर प्रवेश या ठिकाणी उभे रिंगण होईल. माऊलींची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी दाखवले. रात्रीचा मुक्काम त्याच दिवशी या ठिकाणी असेल. पंढरपूरमधील सोहळा 25 ते 29 जुलैमध्ये होईल. पंढरपुरात पालखी आल्यानंतर 25 जुलैला शनिवारी सकाळी नगर प्रदक्षिणा होईल आणि दुपारी माऊलींचे पवित्र चंद्रभागा स्थान होईल. 26, 27 आणि 28 जुलै पालखीचा मुक्काम पंढरपुरातच असेल, जिथे महापूजा आणि विठ्ठल दर्शन सोहळे चालतील. 29 जुलै बुधवारी परतीचा प्रवास सकाळी लवकर चंद्रभागा स्थान गोपाळपूर प्रसिद्ध काला सोहळा पार करून श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणीची भेट होईल. त्यानंतर दुपारपासून पादुकांजवळ विसावा घेऊन पालखीचा परतीचा प्रवास आळंदीच्या दिशेने चालू होईल. तर मित्रांनो, यंदाच्या वारीमध्ये तुम्ही जाणार आहात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सर्व विठ्ठल भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू अशा सुंदर व्हिडिओमध्ये. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली माऊली.